नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील परिसराभ्यास भाग 1 मधील कामांत व्यस्त आपली आंतरिंद्रिये हा पाठ पाहणार आहोत। आपल्या शरीराच्या आतमध्ये असणारी इंद्रिये म्हणजेच अवयव हे कायमस्वरूपी सुरू असतात। म्हणजेच आपण निवांत बसलो असेल किंवा झोपलो असेल तरी सुद्धा या इंद्रियांची कामे सुरूच असतात। ती कशा पद्धतीने सुरू असतात हेच आपण या पाठामधून पाहणार आहोत। चला तर मग पाहुयात कामात व्यस्त आपली आंतरिंद्रिये हा पाठ। थोडे आठवा, वर्गातील साधारण उंचीच्या विद्यार्थ्याएवढा लांब व जाड कागद घ्या। हा कागद भिंतीवर पक्का चिटकवा। त्यापुढे एका मुलाला उभे करा। दुसऱ्या मुलाला त्याच्या शरीराची बाह्यरेषा कागदावर काढायला सांगा। म्हणजेच या कागदावरती त्या मुलाच्या शरीराची बाह्यरेषा कागदावरती उमटेल आणि त्याचा जो आकार आहे तो आपणाला या कागदावरती मिळेल। आता वर्गातील एकेका विद्यार्थ्याला शरीराच्या बाह्यरेषेच्या आत पुढील आंतरिंद्रियांची योग्य ठिकाणे दर्शवायला सांगा। मेंदू, फुफ्फुसे, हृदय, जठर। आता प्रत्येक इंद्रियाविषयी पुढील गोष्टी आठवा। ते शरीराच्या कोणत्या पोकळीत असते, त्याचे कार्य कोणते, त्याचे संरक्षण करणारी हाडे कोणती। म्हणजेच या चित्रावरती प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही आंतरिंद्रिये म्हणजे शरीराच्या आत असणारी इंद्रिये ज्यामध्ये मेंदू, फुफ्फुसे, हृदय, जठर ही येतात, ती काढल्यानंतर त्याची कार्य काय असतात, त्याचे संरक्षण करणारी हाडे कोणती आणि शरीरातील कोणत्या पोकळीमध्ये ते असतात ही माहिती आपण आठवून पाहायची आहे। सांगा पाहू, तुम्ही पुस्तक वाचत असतानाही तुमच्या शरीरात सुरू असणाऱ्या कोणकोणत्या क्रियांची तुम्हाला जाणीव होते। म्हणजेच आपण पुस्तक वाचत शांत एका जागी बसलेला असेल तरी सुद्धा आपल्या शरीरामध्ये काही क्रिया सतत सुरू असतात आणि या कोणकोणत्या आहेत आणि त्याची जाणीव आपल्याला होते की नाही हे या ठिकाणी पाहायचं आहे। आपल्या शरीरात श्वसन, पचन अशा अनेक क्रिया ठराविक इंद्रियांमार्फत सतत चालू असतात। या काही क्रिया आणि त्या घडवून आणणारी इंद्रिये यांविषयी आपण माहिती घेऊया। करून पहा, निवांत बसलेल्या स्थितीत एका मिनिटात तुम्ही किती वेळा श्वास घेता ते घड्याळाच्या मदतीने मोजा। त्यावरून तुम्ही एका तासात साधारणपणे किती वेळा श्वास घेता ते सांगा। श्वसन, जगण्यासाठी आपल्याला हवा, पाणी आणि अन्न या तीनही गोष्टींची गरज असते। हवेतील ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला सतत होत राहणे गरजेचे असते। त्यासाठी आपला श्वासोच्छवास सतत चालू असतो। आपल्या शरीरात श्वासोच्छवासाचे काम करणारी इंद्रिये आहेत। पुढील पानावर त्यांची नावे व त्यांच्याविषयीची थोडी माहिती दिली आहे, ती समजून घ्या। म्हणजेच या ठिकाणी श्वसन कोणत्या इंद्रियांमार्फत म्हणजेच अवयवांमार्फत केले जाते आणि ही क्रिया सतत चालू राहावी म्हणून कोणकोणते अवयव किंवा इंद्रिये उपयोगी पडतात हे आता आपण पाहूया। वरील आकृतीत श्वसन इंद्रिये दाखवली आहेत। श्वास घेतला की नाकावाटे घेतलेली हवा श्वास नलिकेत जाते। श्वास नलिकेच्या 2 शाखांमार्फत हवा फुफ्फुसात जाते। फुफ्फुसात या दोन्ही शाखांपासून अनेक शाखा फुटतात। या प्रत्येक शाखेच्या टोकाशी हवेच्या पिशव्या असतात। या पिशव्यांना वायुकोश म्हणतात। उरोपोकळी आणि उदरपोकळी दरम्यान लवचिक पडद्यासारखा अवयव असतो, त्याला श्वासपटल असे म्हणतात। शेजारील चित्रांमध्ये हे सर्व दाखवण्यात आलेले आहे, ते व्यवस्थित समजून घ्या। श्वासपटल व त्याची हालचाल। श्वासपटल खालच्या दिशेने सरकते तेव्हा श्वासावाटे हवा नाकावाटे येऊन श्वासनलिका व तिच्या शाखांतून पुढे वायुकोशात भरते। श्वासपटल वरच्या दिशेने सरकते तेव्हा उच्छवासावाटे हवा बाहेर फेकली जाते। वायूंची देवाणघेवाण। वायुकोशांमध्ये बाहेरील हवा पोचली की हवेतील ऑक्सिजन वायुकोशाच्या भोवताली असलेल्या बारीक बारीक रक्तवाहिन्यात जातो आणि रक्तातून शरीराच्या सर्व भागात वाहून नेला जातो। फुफ्फुसाचे आणि श्वसन यंत्रणेचे काम कशा प्रकारे चालते हे या ठिकाणी समजावून सांगितलेले आहे।
श्वासपटल जेव्हा हालचाल करतो म्हणजेच वरती सरकतो किंवा खाली सरकतो त्यावेळी या दोनही श्वास घेणे आणि श्वास सोडणे या क्रिया होत असतात. त्याचवेळी शरीराच्या सर्व भागातून रक्ताबरोबर आलेला कार्बन डायऑक्साईड वायुकोशांमधील हवेत मिसळतो. उच्च वासाच्या वेळी तो शरीराबाहेर टाकला जातो. अशा प्रकारे वायुकोशात ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड या वायूंची देवाणघेवाण होते. रक्तवाहिन्यांमार्फत ऑक्सिजन वायू शोषून घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड वायू पुन्हा बाहेर फेकला जातो आणि तो उच्च वासावाटे नाकातून तसाच तो बाहेरील हवेमध्ये मिसळला जात असतो. माहीत आहे का तुम्हाला, शरीराबाहेरील हवेत धूळ व धुराचे कण असू शकतात. तसेच रोगाला कारणीभूत ठरणारे रोगजंतूही असू शकतात. त्यांचा शरीराला त्रास होऊ शकतो. श्वसनेंद्रियांच्या आतील त्वचेला बारीक केसांसारखी लव असते. श्वसनेंद्रियांच्या आतल्या स्तरावर चिकट बुळबुळीत श्लेष्म असते. हवेतील कण त्यावर चिकटून बसतात. परिणामी हवेतील हानिकारक कण फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. म्हणजेच श्वसन इंद्रिये ही हवा गाळून आत घेण्याचे सुद्धा काम करत असतात. म्हणजे केसांमधून तसेच आतल्या बाजूला जो श्लेष्म असतो म्हणजेच जो बुळबुळीत पदार्थ असतो त्याच्यावरती धुलीकण चिकटून राहतात आणि हवा गाळून आतमध्ये नेली जाते. करून पहा. ही कृती करून पाहायची आहे. 100 मीटर धावून आल्यानंतर तुम्ही एका मिनिटात किती वेळा श्वास घेता ते मोजा. तुम्ही झोपलेले असताना एका मिनिटात किती वेळा श्वास घेता याची इतरांच्या मदतीने माहिती मिळवा. या दोन्ही वेळी केलेल्या कृतींमध्ये श्वासाच्या संख्येत कोणता फरक आहे ते तपासून पहा. आपण झोपलेलो असतो त्यावेळी श्वास घेण्याची संख्या कमी असते आणि ज्यावेळी आपण 100 मीटर धावून आलो किंवा कोणते काम करत असू त्यावेळी श्वास घेण्याची आपली संख्या वाढलेली आपणाला दिसून येत असते. जरा डोके चालवा. श्लेष्म या पदार्थाला रोजच्या भाषेत काय म्हणतात? म्हणजेच नाकामध्ये आपल्या जो चिकट द्रव पदार्थ असतो त्याला काय म्हणतात हे तुम्ही सांगायचे आहे. धूम्रपानाचे परिणाम. सतत धूम्रपान केल्यामुळे धुरातील विषारी पदार्थ फुफ्फुसात साठू लागतात. त्यामुळे फुफ्फुसात भरणाऱ्या हवेचे पुरेसे शुद्धीकरण होत नाही. परिणामी हवेतील अशुद्धी फुफ्फुसात पोहोचतात. त्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होत जाते. परिणामी फुफ्फुसांचे विविध आजार होण्याची शक्यता वाढते. सिगारेट किंवा विडीतील तंबाखूच्या धुरातील कणांचा चिकट थर वायुकोशाच्या आतील बाजूला जमू लागतो. त्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ लागतो. शिवाय तंबाखूतील काही विषारी पदार्थही वायुकोशात शिरतात. अशा दुष्परिणामांमुळे धूम्रपान करणाऱ्यांना श्वसनेंद्रियांचे रोग तसेच फुफ्फुसाचा कर्करोग असे दुर्धर रोगही होऊ शकतात. अप्रत्यक्ष धूम्रपान. आपल्या आसपास धूम्रपान करणारे लोक सतत असल्यास स्वतः धूम्रपान न करताही आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यावर कायद्याने निर्बंध आणला आहे. म्हणजेच आपण स्वतः धूम्रपान केले नाही, परंतु आपण जर दुसरे ज्या ठिकाणी सतत धूम्रपान करत असतात अशा ठिकाणी आपण असू तर त्याचे होणारे दुष्परिणाम हे आपल्यावरही होत असतात. म्हणून त्यापासून आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आपण स्वतः धूम्रपान केले तर नाहीच पाहिजे, परंतु ज्या ठिकाणी धूम्रपान होत असेल अशा ठिकाणीही आपण गेले नाही पाहिजे. नवा शब्द शिका. पाचक रस. पचनक्रियेत खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यास मदत करणारा द्रव पदार्थ. आणि ग्रंथी. विशिष्ट द्रव स्त्रवणारे इंद्रिय. म्हणजेच ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे द्रव तयार होत असतात त्यांना ग्रंथी असे म्हणतात. आणि पाचक रस म्हणजे काय, तर आपण जे खाल्लेले अन्न असते ते पचवण्यासाठी आवश्यक असणारे द्रव, त्यालाच पाचक रस असे म्हणतात. पचन. अन्न नलिका, पचनेंद्रिये आणि त्यांच्या कार्याविषयी थोडी माहिती घेऊ. अन्न नलिका. आपण खातो त्या अन्नाचे शरीरात पचन होते. म्हणजेच अन्नापासून रक्तात मिसळू शकणारे पदार्थ तयार होतात. हे काम
आपल्या शरीरातील एका अतिशय लवचिक व लांबच लांब नळीच्या विविध भागांमध्ये पार पडते। या नळीला अन्ननलिका असे म्हणतात। या नळीचे वरचे टोक म्हणजे आपले तोंड आणि खालचे टोक म्हणजे गुदद्वार। तोंडापासून गुदद्वारापर्यंत एकच नळी जात असली तरी या नळीचा आकार सर्व भागात एकसारखा नसतो। अन्ननलिकेच्या वेगवेगळ्या भागांची रचना व कार्य वेगवेगळे असते। अन्ननलिकेतील या विविध भागांना पचनेंद्रिय म्हणतात। अन्ननलिकेच्या बाहेर असणाऱ्या काही ग्रंथी पचन क्रियेला मदत करतात। पचनेंद्रिये अन्न तोंडात घातल्याबरोबर पचन क्रियेची सुरुवात होते। तोंडातील दात, जीभ आणि लाळ या सर्वांच्या क्रियांमुळे अन्नाचा गिळता येईल असा ओलसर मऊ गोळा तयार होतो। तो आपण सहज गिळतो। गिळलेले अन्न ग्रासिकेमार्फत जठरात जाते। जठर हे पिशवीसारखे इंद्रिय आहे। यात अन्न घुसळले जाते। जठरातील पाचक रसांमुळे काही पचनक्रिया घडतात आणि अन्नातील काही रोगजंतू नष्ट होतात। येथे अन्नाचे एक पातळ खिरीसारख्या पदार्थात रूपांतर होते। ते पुढे लहान आतड्यात ढकलले जाते। प्रौढ व्यक्तींमध्ये लहान आतडे सुमारे 7 मीटर लांबीचे असते। आतड्यातील पाचक रसामुळे अन्नपचनातील अनेक क्रिया येथे होतात। येथे काही ग्रंथींच्या स्त्रावांची पचनास मदत होते। पचनातून शरीराला उपयुक्त असे पदार्थ तयार होतात व रक्तात शोषले जातात। उरलेले पदार्थ मोठ्या आतड्यात जातात। आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन कोणकोणत्या इंद्रियांमार्फत आपल्या शरीराच्या आतमध्ये होत असते ते या ठिकाणी आपण पाहत आहोत। त्यामध्ये विविध इंद्रिये आपापली विविध कामे अगदी व्यवस्थितपणे पार पाडत असतात। त्यामुळे आपल्याला माहीत नसताना सुद्धा अन्न पचनाचे कार्य अतिशय उत्तमरित्या सुरू असते। प्रौढ व्यक्तींमध्ये मोठे आतडे सुमारे 1.5 मीटर लांबीचे असते। उरलेल्या पदार्थात असलेले बरेचसे पाणी येथे शरीरात शोषले जाते आणि विष्ठा तयार होते। ती मलाशयात जमा होते। मलाशयात विष्ठा म्हणजे मल काही काळ साठून राहते। नंतर गुदद्वारातून विष्ठा शरीराबाहेर टाकली जाते। माहीत आहे का तुम्हाला, अन्न पचनाचे काम होण्यासाठी तसेच अन्न मार्गातून अन्न पुढे पुढे सरकत राहण्यासाठी पुरेशा पाण्याची गरज पडते। आपण पुरेसे पाणी प्यायलो नाही तर बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो, म्हणजे शौचाला होताना खडा पडतो। तसेच शौचाला नियमितपणेही होत नाही। शरीरातील इतर कुठलीच कामे पाण्याशिवाय होऊ शकत नाहीत। पचनक्रियेत जे पाणी शरीरात शोषले जाते त्या पाण्याचा इतर सर्व कामांसाठी उपयोग होतो। म्हणून पुरेसे पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे असते। अन्नाचे पचन होण्यासाठी तसेच शरीरातील इतर क्रिया व्यवस्थितरित्या चालू राहण्यासाठी पाण्याचे खूप महत्त्व आहे। म्हणून आपण नियमितपणे व्यवस्थितरित्या पाणी प्यायले पाहिजे। अन्ननलिका व श्वासनलिका या दोन्हींची सुरुवातीची टोके घशात एकमेकांजवळ असतात। गिळलेले अन्न जेव्हा अन्ननलिकेत जाते तेव्हा श्वासनलिका बंद राहते। घाईघाईने अन्न खाताना ते श्वासनलिकेत जाऊन आपल्याला ठसका लागतो। म्हणून अन्न खाताना घाई करू नये, तसेच बोलण्याचे टाळावे। माहीत आहे का तुम्हाला, चांगले दात हवे असल्यास त्यांची नीट काळजी घेणे महत्त्वाचे असते। तोंडातील प्रत्येक दाताला एनॅमल नावाच्या पदार्थाचे आवरण असते। एनॅमल हा शरीरातील सर्वात टणक पदार्थ आहे। त्यामुळे दातांच्या आतील नाजूक भागांचे रक्षण होते। परंतु दात नियमितपणे स्वच्छ न केल्यास हे एनॅमलही नष्ट होते आणि दात किडतात। जेवताना आपण अनेक स्वादांचा आनंद घेत असतो। जिभेने चव व नाकाने पदार्थांचे वास आपल्याला कळतात, परंतु काही वेळा पदार्थांचा वास किंवा चव नेहमीपेक्षा वेगळी असल्याचे जाणवते। अन्न खराब झाले असल्यामुळे असे होऊ शकते। अशा बदलांकडे लक्ष द्यावे। अन्न खराब झाले असल्यास ते खाण्याचे टाळता येते। आपले दात किडू नयेत म्हणून आपण नेहमी दातांची स्वच्छता केली पाहिजे। दातांची स्वच्छता जर व्यवस्थितरित्या आपण केली तर आपले दात किडणार नाहीत। सांगा पाहू, श्वासोच्छवास घडवून आणण्यामध्ये कोणकोणत्या इंद्रियांचा सहभाग असतो? त्यामध्ये आपण पाठीमागेच पाहिलेले आहे की श्वासोच्छवास होण्यासाठी आपल्याला
नाक असेल, श्वास नलिका असेल, त्याचबरोबर श्वासपटल असेल, फुफ्फुसे असतील, अशा सर्व गोष्टींचा आपल्याला उपयोग होत असतो हे आपल्याला लक्षात आले असेल. इंद्रिय संस्था, अनेक इंद्रिय मिळून श्वासोच्छवास घडवून आणतात हे तुम्ही पाहिले. यापैकी कुठलेही एक इंद्रिय नीट काम करत नसेल तर श्वासोच्छवासाचे काम पूर्ण होणार नाही. शरीराचे एखादे काम एकत्रितरित्या पूर्ण करणाऱ्या इंद्रियांच्या अशा गटाला इंद्रिय संस्था असे म्हणतात. म्हणून नाक, श्वासनलिका, फुफ्फुसे आणि श्वासपटल यांना एकत्रितपणे श्वसन संस्था असे म्हणतात. इंद्रिय संस्था म्हणजे एखादे काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इंद्रियांचा गट, आणि हा गट संपूर्णपणे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अवयव म्हणजेच इंद्रिय असतात, आणि ह्या सर्व इंद्रियांना एकत्रितपणे त्या इंद्रिय संस्थेचे नाव दिलेले असते. उदाहरणार्थ श्वासोच्छवास करणाऱ्या सर्व इंद्रियांना एकत्रितपणे श्वसन संस्था असे म्हटले जाते. जरा डोके चालवा. पचन संस्थेमध्ये कोणकोणत्या इंद्रियांचा समावेश होतो, म्हणजेच पचन करण्यासाठी कोणकोणते इंद्रिय उपयोगामध्ये येतात ते या ठिकाणी सांगायचे आहे. शरीरातील ऊर्जा, श्वसन क्रियेमुळे ऑक्सिजन वायू शरीरातील रक्तात येतो आणि शरीराच्या सर्व भागात पसरतो. पचनातून तयार झालेले पदार्थही रक्तात मिसळतात व रक्ताबरोबर ते शरीराच्या सर्व भागात पोचतात. त्यापैकी काही पदार्थ शरीरासाठी इंधनाचे काम करतात. हवेतील ऑक्सिजन रक्ताबरोबर शरीराच्या सर्व भागांमध्ये पोचला की तेथे पदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने मंद ज्वलन होते आणि शरीराला ऊर्जा मिळते. हीच ऊर्जा शरीराची सर्व कामे व्यवस्थित होण्यास उपयुक्त ठरते. रक्ताभिसरण म्हणजे काय? अन्नातील इंधन पदार्थ व हवेतील ऑक्सिजन शरीराच्या सर्व भागात पोहोचवण्याचे काम रक्तवाहिन्यांतून सतत वाहत असणारे रक्त करते. पण रक्त वाहत ठेवण्याचे काम कोण करते? हे काम होण्यासाठी हृदयाचे सतत आकुंचन, शिथिलीकरण होत असते. हे तुम्ही शिकला आहात. हृदयापासून रक्त वाहून नेणाऱ्या तसेच फिरून परत हृदयापर्यंत रक्त आणणाऱ्या रक्तवाहिन्यांचे एक जाळे शरीरभर पसरलेले असते. शरीरात रक्त सतत फिरत ठेवण्याच्या क्रियेला रक्ताभिसरण असे म्हणतात. आपल्या शरीरात रक्तातून ऑक्सिजन व्यतिरिक्त असंख्य पदार्थ एका भागातून दुसऱ्या भागात पोचवले जातात. तेही रक्ताभिसरणामुळे शक्य होते. हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या जाळ्याला मिळून रक्ताभिसरण संस्था म्हणतात. आपण जिवंत असेपर्यंत रक्ताभिसरणाचे काम रात्रंदिवस सतत चालू राहते. म्हणजेच रक्त शरीराच्या एका भागातून दुसऱ्या भागापर्यंत पोहोचवण्याची जी यंत्रणा शरीरामध्ये उपलब्ध आहे त्यामध्ये रक्तवाहिन्या आणि हृदय हे येतात. या दोघांना मिळून रक्ताभिसरण संस्था असे म्हटले जाते. सांगा पाहू, आपल्याला भूक लागली आहे, आता आपण जेवले पाहिजे हे आपल्याला कसे कळते? तोंडात अन्न आहे आणि त्याचे पचन होण्यासाठी लाळ स्त्रवायला हवी हे लाळ ग्रंथींना कसे कळते? श्वसन संस्था व रक्ताभिसरण संस्थांच्या इंद्रियांची कामे सतत चालू ठेवणे व पचन इंद्रियांची कामे योग्य त्या वेळीच होणे असे अचूक नियोजन कसे होते? म्हणजेच या सर्व क्रिया कशा पद्धतीने होतात किंवा या सर्व क्रिया कोण करते? कशा प्रकारे या सर्व क्रियांवरती नियंत्रण ठेवले जाते हे आता आपण पाहणार आहोत. चेतासंस्था, श्वासपटल, हृदय, पचन संस्था यांची कामे शरीरासाठी इतकी महत्त्वाची असतात की आपल्या कळत न कळत ती रात्रंदिवस चालू राहायला हवी असतात. काही कामे आपण आपल्या इच्छेप्रमाणे हवी तेव्हा करतो. उदाहरणार्थ बोलणे, धावणे, अभ्यास करणे, खेळणे. ही कामे आपण आपल्याला वाटतील त्यावेळेस करतो. पण शरीरामध्ये अशी अनेक कामे असतात की जी आपल्या इच्छानुसार सुरू राहत नाहीत. म्हणजेच आपल्याला वाटलं की आपल्याला ती कामे बंद करता येत नाहीत किंवा आपल्याला वाटलं की ती कामे सुरूही करता येत नाहीत. उदाहरणार्थ श्वास घेणे किंवा रक्ताभिसरण होणे, ह्या सर्व क्रिया आणि यांची इंद्रिये ही सर्व चालू ठेवण्याचे काम सतत चालू राहिले पाहिजे. या सर्व प्रकारच्या कामांवर लक्ष ठेवून ती योग्य त्या वेळी योग्य त्या पद्धतीने होतील याची खात्री करणे
याला समन्वय साधणे असे म्हणतात. हे तुम्ही शिकला आहात. असा समन्वय साधण्याचे काम मेंदूचे असते. मेंदू आणि शरीराच्या विविध भागांमध्ये सतत संपर्क असतो. त्यासाठी ते एकमेकांना संदेश वहन करणाऱ्या अनेक तंतूंनी जोडलेले असतात. त्यांना चेतातंतू म्हणतात. मेंदू आणि चेतातंतूंचे जाळे यांना एकत्रितपणे चेतासंस्था म्हणतात. चेतासंस्था शरीरामध्ये समन्वय राखण्याचे कार्य करते. म्हणजेच कोणते इंद्रिय कोणत्या वेळी काम करणार हे सर्व आदेश देण्याचे काम मेंदूचे असते आणि हे आदेश देण्याचे काम मेंदू या चेतासंस्था याच्या मार्फत करत असतात आणि चेतातंतू त्या अवयवापर्यंत मेंदूचा आदेश पोचवण्याचे काम करत असतात. माहीत आहे का तुम्हाला, मद्यपान करण्याचे अनेक विपरीत परिणाम होतात. मद्यपान म्हणजे दारू पिणे आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरावरती होत असतात. ते कशा प्रकारे ते पाहूया. मद्यपानाचा चेतासंस्थेवर परिणाम होऊन शरीराच्या हालचालींवर ताबा राहत नाही. समन्वय कमी होतो. म्हणून मद्यपान करून वाहने चालवणे धोक्याचे ठरते. दीर्घकाळ मद्यपान केल्याने पचनेंद्रियांच्या आतील स्तरावर व्रण पडतात म्हणजे खुणा पडतात. तसेच यकृताच्या व वृक्काच्या म्हणजेच किडनीच्या कार्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. अशा प्रकारचे सर्व परिणाम मद्यपानामुळेच होत असतात. म्हणून ते टाळले पाहिजे. जरा डोके चालवा. शरीराला ऊर्जा मिळवून देण्याच्या कामात कोणकोणत्या इंद्रियांचा सहभाग असतो? शरीरातील इतर संस्था, श्वसन संस्था, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था व या सर्वांमध्ये समन्वय ठेवणारी चेतासंस्था. या संस्थांविषयी या पाठात आपण थोडीशी माहिती घेतली. याविषयी किंवा याशिवायही आपल्या शरीरात अनेक संस्था आहेत. उदाहरणार्थ शरीराला आकार देणारी, महत्त्वाच्या इंद्रियांचे रक्षण करणारी अस्थिसंस्था, तसेच शरीरात तयार होणारे अनेक टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणारी उत्सर्जन संस्था. या सर्व संस्थांची कार्ये अत्यंत गुंतागुंतीची असतात. त्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजेच आपण पाहिलेल्या 4 संस्थांशिवायही शरीरामध्ये अनेक प्रकारच्या संस्था उपलब्ध असतात आणि त्या आपापल्या पद्धतीने नेहमी सतत काम चालू ठेवत असतात. हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्या शरीरात एखाद्या इंद्रिय संस्थेचे कार्य व्यवस्थित झाले नाही तर इतर इंद्रिय संस्थांवर त्याचा परिणाम होतो. म्हणजेच एखाद्या इंद्रियांची संस्था जर काम व्यवस्थित करत नसेल, काही दुखापत झाली, काही अडचण आली, आपण आजारी असेल तर एखादी इंद्रिय संस्था आपले काम थोडेसे हळूहळू किंवा बंद करत असते. अशा वेळी त्याचा ताण इतर इंद्रिय संस्थांवरती सुद्धा येत असतो. म्हणजेच एखाद्या इंद्रिय संस्थेने जर कार्य म्हणजेच काम व्यवस्थित केले नाही तर त्याचा परिणाम शरीरामध्ये असणाऱ्या इतर सर्व संस्थांवरती पडत असतो. या पाठामधून आपण काय शिकलो? शरीराचे एखादे काम मिळून पूर्ण करणाऱ्या इंद्रियांना एकत्रितपणे इंद्रिय संस्था म्हणतात. नाक, श्वासनलिका, फुफ्फुसे, श्वासपटल मिळून श्वसन संस्था बनते. तोंड, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय आणि गुदद्वार, तसेच अन्ननलिकेच्या बाहेर असणाऱ्या काही ग्रंथी यांचा पचन संस्थेत समावेश होतो. शरीराच्या सर्व कामांमध्ये समन्वय साधण्याचे काम चेतासंस्था करते. रक्ताभिसरण संस्था, अस्थिसंस्था, उत्सर्जन संस्था अशा इतरही इंद्रिय संस्था शरीरात सतत काम करत असतात. निरोगी जीवनासाठी सर्व इंद्रिय संस्थांचे काम सुरळीत चालू राहणे गरजेचे असते. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 5वी मधील परिसराभ्यास भाग 1 मधील कामात व्यस्त आपली आंतरिंद्रिये हा पाठ पाहिला. धन्यवाद.